सुप्रभात मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण की आज आपली नवीन राईड चालू होते आहे आणि बऱ्याच दिवसांनी राईड होणार आहे आणि ब्लॉगही. आज आपण चाललो आहोत अलिबागला एका कामानिमित्त, पण त्यामध्ये जर एक्सप्लोर करता आलं बरंच काही करू एक्सप्लोर, आणि पेंटिंग तर करायचीच आहे. तर काल रात्रीच मी आलेलो मित्राकडे चुनाभट्टीला, तर तिथून आता दोघांच्या पण बाईक आहेत. ऋषिकेशची बाईक आहे मीटियर 350, माझी सकू. तर त्याच्या घरातून असा हा व्ह्यू आहे. मग तुम्हाला मी भेटतो सरळ बाईकवर. निघायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? तर राईड चालू झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत चुनाभट्टीवरून. समोर चालवतोय ऋषिकेश, इरले, मीटियर आणि मी चालवतोय आपली सकू. आत्ता आमचं बोलणं होत होतं की आपण भाऊच्या धक्क्यावरून जाऊया. मस्त मी मन केलेलं की भाऊच्या धक्क्यावरून जाऊया आपण, तिकडून मग रेवसवरून मग आमचं एक्झॅक्ट लोकेशन आहे तिथे. पण ऋषिकेश बोलला की बोटीमध्ये गाडी टाकताना सगळं सामान आपल्याला काढावं लागेल. त्याची आधीच बॅग भरली आहे आणि आम्ही आणि त्याची आधीच बाईक भरली आहे पूर्ण, सॅडल स्टे, टॉप बॅगने आणि वगैरे सगळं. आणि आम्ही टेंट पण घेतला आहे. टेंट कशासाठी ते मी नंतर सांगेन. त्यासाठी तुम्ही बघत राहा पुढचा पुढे ब्लॉग बघत राहा. सो लेट तर झालं आहे थोडं, सगळं आवरेपर्यंत निघायला, आणि लेट होतंच. सो आता बघू. 95 किलोमीटर दाखवतं आहे इथून अलिबाग. आणि ऋषिकेशसोबत माझी पहिलीच राईड आहे. तो लडाख वगैरे करून आला आहे एकटाच, 40 दिवस राहून आला आहे. आणि आपल्याला लडाख करायचं आहे. अलिबागला या कारणाकरता जातो आहे की आम्हाला एक काम मिळालं आहे की एक स्कल्पचर आहे, त्याचं कन्झर्वेशन करायचं आहे, रिस्टोरेशन करायचं आहे. तर त्या स्कल्पचरच्या कन्झर्वेशन आणि रिस्टोरेशनसाठी आम्ही मी आणि ऋषिकेश तिकडे जातो आहे. ते काम आम्हाला 10 दिवसात कंप्लीट करायचं आहे. त्या 10 दिवसांमध्ये जर आम्हाला कुठे फिरायला वगैरे मिळालं किंवा अजून काही एक्सप्लोअर करायला मिळालं तर नक्कीच मी दाखवेन तुम्हाला. गुजरातला मी गेलेलो यावेळी अहमदाबादला, तेव्हा मी सकूला सोबत घेऊन गेलो नव्हतो. तर त्याने ऋषिकेश आलेला पण तो मागून आलेला.
बाईक आणलेली, तेव्हा मी ती चालवलेली पेटीवर. असली भारी मजा आलेली ना चालवायला. आधी घाबरत होतो कारण की 150 cc वरती मी गाडी कधी चालवलेली नव्हती, म्हणून मी घाबरत होतो. पण नाही, मजा आली चालवायला. पण आता आम्ही तिकडे 1 महिना होतो त्याच्यासोबत, तर त्याची गाडी चालवली मी आता आणि हात बसला तिच्यावर. आणि इथे आल्यावर सकूला चालवायला घेतलं तर थोडंसं कठीण जात होतं. असं वाटत होतं एक टायमिंगला, असं वाटत होतं काही यायला आपण एक नवीन गाडी घ्यावी असं वाटत होतं. शिंदे सरकार. बसा घसलाय माझा बसा. पनवेल सोडलंय आता, पुढे टुवर्ड्स आता अर्नाळा लागेल. आणि आता चहा पिण्यासाठी ब्रेक घेतलेला, थोडा चहा प्यायलोय. आता निघायची तयारी करू. तरी माझी सकू लैला आहे माझी, आणि ऋषिकेशची लैला मागून ओरडतोय. कसला भारी वाटतोय ना सेटअप. येणार आपल्याकडे पण गाडी येणार आहे, बघू कधी घेतोय ते. तोपर्यंत सकू सोबतच. बाय द वे तुम्हाला एक दाखवायचं आहे, हे बघा. कसं वाटतंय? मी केलंय. आवडलं का? कसं वाटतंय सांगा कमेंट करून लवकरात लवकर. खरंच चांगलं वाटत असेल तर एक ॲडिशनल असंच काहीतरी अवली प्रकार करायचा प्रयत्न केला आहे. असं वाटतंय गावी जातोय. शिमग्याला गावी चाललोय, शिमग्याला. आम्ही गणपतीला गावी जातो. मे महिन्यात पण आधी जायचो लहान असताना, गणपतीला गावी जायचो. पण कधी शिमग्याला असं गावी कधीच नाही गेलो, कारण की आमच्याकडे पालखी येत नाही. काहीतरी आधीपासून भांडण आहेत सगळ्यांची, पहिला मान कोणाचा. म्हणून कधी पालखी एक्सपिरियन्स कधी केलीच नाही आहे. तीच एक खंत आहे. तर मला बाईक घ्यायची आहे, एवढंच नाही मी घेणार, पण घ्यायची आहे मला. तर माझा विचार चालू आहे, लॉंग टुरिंगसाठी बाईक बघतोय मी. तर तुमच्या मते मी कोणती घेतली पाहिजे? बट अपने बजट के हिसाब से 1200-1300 cc नको, 350-400 पर्यंत जरी मिळाली तरी भरपूर आहे. फायनली पोचलो आहे. तर ही रूम दिली आहे. छान आहे रूम. तिकडे बेड आहे, इथे एक बेड आहे, आणि हे आमचं असं सामान पसरलं आहे.
तर मी आज लँडस्केप करायला आलो आहे. लँडस्केपसाठी पॅलेट विसरलो आहे, तर कलर काढायला मी काय यूज केलं आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स म्हणून हे असं काहीतरी एक माशूट आणि हे पाणी. हा विगन वूड आहे. यावर लँडस्केप, हा सरफेस आहे लँडस्केप करण्यासाठी. काय होते साईटवर काम आहे अलिबागला आहे तर विरारला आहे जवळ वसई विरारला सगळ्यांना जाऊ शकता तुम्ही. आम्ही चाललो तू बाय बाय. तर ओंकार कॉटेज, समुद्रापासून जवळ राहण्याची उत्तम सोय, जेवणाची पण उत्तम सोय आहे. इथे आम्ही राहत होतो गेले 15 ते 20 दिवस. आता निघायची वेळ आली. तसा त्यांचा मुलगा होता बारका, त्यांच्यासोबत खेळत वगैरे होता आम्ही आल्यावर कामावरून. तर मग आता निघतो आम्ही. बाय. चला. तर आता निघालो आहे. थोडंसं काम राहिलं आहे ते करू आणि मग निघू तिथून पण. फायनली काम झालं आहे आणि आम्ही निघालो आहे. काम आवडलं पण आहे. आता आम्ही टुवर्ड जातो आहे मांडवा जेट्टी. मांडवा जेट्टीवरून M2M फेरीने मुंबई गाठू. हवा भरपूर आहे. M2M फेरी और हम जा रहे हैं. चालू आहे. गाड्यांसाठी स्पेस भरपूर आहे. अरे चल, दाबूनच लावावी लागेल. तिकडे सकू उभी आहे आणि इथे लैला आणि आम्ही इथे वरती आहोत. सबसे टॉप
बाय अलिबाग. आता जातोय मुंबईला, पुढे निघालोय. काम इकडचं झालंय, थोडी मजा कर. बघूया, स्केच केलं तर करूया आता. आता पोचलो फायनली आणि आता आम्ही स्टुडिओवर जाऊ, बॅग वगैरे ठेवू आणि मग घरी जाऊ, सामान सगळं ठेवू. तर व्हिडिओ कसा वाटला, पेंटिंग केलेलं आणि आत्ता जे हे स्केच केलं ते कसं वाटलं ते सांगा मला. आणि स्केच केलं ते कसं वाटलं ते सांगा मला. तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडत आहेत का? तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रतीक पांचाळ तुमची रजा घेतो. कर्ली प्रॅट स्टुडिओ. धन्यवाद. हसत राहा, मजेत राहा आणि राईड करत राहा. राईड कधीही थांबली नाही पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू.